10वीची परीक्षा संपली आणि तुम्हाला सुट्टी लागली आहे. या 10वीच्या सुट्टीमध्ये नेमकं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला नाही, तुमच्या पालकांना पडला आहे. खरं आहे की 10वी झाल्यानंतर आता तुम्हाला वाटत असणार की फुल टाईम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन नक्की असू शकतो. गेल्या वर्षभर क्षणाचीही उसंत न घेता अविरतपणे झपाटल्यासारखे अभ्यास करत होतात. तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली, तर आता तुम्ही तुमच्या मनासारखं जगणं नक्कीच डिझर्व करता मुलांनो. खूप काळ विश्रांती घेतल्यानंतर मात्र तुम्हाला जे रिकामपण जाणवणार आहे, जो कंटाळा येणार आहे, त्याचं करायचं काय असा प्रश्न मात्र काही दिवसांनी नक्की तुम्हाला सतावणार. किती दिवस व्हिडिओ गेम्स बघणार, किती तास रील्स बघणार, किती वेळ चॅट करणार आणि झोपा काढणार. हे सगळं करून करून किती वेळ करणार. मध्येच मग रिझल्टची आठवण येते आणि पोटामध्ये फुलपाखरं उडायला लागतात. पण याच्यामधला काही वेळ मुलांनो, जर तुम्ही स्वतःच्या पुढच्या वाटचालीसाठी देऊ शकलात तर काय होईल, कसं होईल याचा थोडा विचार करा. एक लक्षात ठेवा की तुम्ही आता मोठे होत आहात, म्हणून फक्त ॲकॅडमिक एज्युकेशन किंवा ॲकॅडमिक प्रोग्रेस, शैक्षणिक प्रगती एवढीच आता पुरेशी होणार नाही आहे. तर पुढच्या दृष्टीने तुम्हाला प्रोफेशनल स्किल्स, ज्याला आपण व्यावसायिक कौशल्य म्हणतो, किंवा लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य जे आहेत, ती पण आता लागत आहेत. आजच्या युगामध्ये नुसती डिग्री घेऊन भागत नाही. प्रोफेशनल स्किल्स आणि लाईफ स्किल्स याच्यावरती तुमचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. या दृष्टीने जरा काही सोर्सेस, काही अशा प्रकारची स्किल्स आपण ॲक्वायर करू शकतो का, प्राप्त करू शकतो का, डेव्हलप करू शकतो का, विकसित करू शकतो आहोत का, याच्या अशा काही संधी आहेत का, हे तपासून पाहू शकता. तसंच तुमचा जो माइंडसेट आहे, तुमची जी मानसिकता आहे, तीसुद्धा तयार करण्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. कारण याच्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाल ना, तेव्हा तिथल्या धावपळीमध्ये असं निवांतपणे विचार करायला वेळ मिळणं थोडं कठीण जाणार. मग काय करायचं नेमकं? पहिली गोष्ट, चक्क कागद आणि पेन घ्या. त्यात लिहा मला काय आवडतं, त्याची एक लिस्ट करा. दुसरं, मी कोणत्या गोष्टीत चांगला आहे ते लिहून काढा, किंवा चांगली आहे हे सुद्धा त्याच्यातील. नेटवर असलेल्या म्हणजे इंटरनेटवर असलेल्या छोट्या छोट्या ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर कोडिंगची सुरुवात करायची असेल तर यूट्यूब चॅनल याच्यावरती सुद्धा अशा काही प्रमाणामध्ये तुम्हाला, किंवा कोड अकॅडमीमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या ऑनलाईन टेस्टवरनं स्वतःचा ॲप्टिट्यूड म्हणजे कल तुम्ही तपासू शकता. तसंच रोज आरशासमोर उभं राहून इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा उत्तम रीतीने बोलता यायलाच पाहिजेत, त्याची प्रॅक्टिस करा. इंग्रजी बातम्या ऐकणं, इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं, मराठी वर्तमानपत्र वाचणं. आपल्याला असं वाटतं की आपण मराठी घरांमध्ये आहोत, पण आपल्याला चांगलं मराठी आलं पाहिजे. कारण तुमचं ना कम्युनिकेशन स्किल हे आजच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे ॲसेट ठरणार आहे. तसंच वाचनही खूप आवश्यक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काही सायंटिफिक पुस्तकं वाचू शकता, आत्मचरित्र वाचू शकता, ऐतिहासिक वाचू शकता, कथा वाचू शकता. आणि होतं काय की तुमचे विचार सुधारतात, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो, तुमचं ज्ञान तर वाढतंच, शिवाय मित्रांसमोर, इतरांसमोर तुमच्याकडे बोलण्यासारखं, सांगण्यासारखं काहीतरी असतं. टाईम मॅनेजमेंट जरूर शिका. तुमचा रोजचा दिवसभराचा सुद्धा टाईम मॅनेजमेंटचा प्लॅन बनवू शकता. शारीरिक व्यायाम मुलांना खूप आवश्यक आहे. आणि मुख्य एक नवीन गोष्ट करून बघा, जिला आपण टेड टॉक्स, TED, टेड टॉक्स नावाचे जे कार्यक्रम आहे ते पहा. हे ना छोटेसे असतात, 10 ते 18 मिनिटाचे, पण अत्यंत मोटिवेशन देणारे आणि पॉवरफुल असतात. कारण ह्याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स असतात ना, ते आपले अनुभव शेअर करतात. आणि हे जे टेड टॉक्स असतात ते तुम्हाला इन्स्पायर करतात, ते तुम्हाला प्रेरणा देतात. याच्यामध्ये कुठकुठले तुम्हाला मी सांगू शकते. तर पहिला जो आहे तो इनसाइड द माइंड ऑफ अ मास्टर प्रोकास्टिनेटर, हा टीम अर्बनचा आहे. सेकंड जो आहे टेड टॉक तो आहे डू स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी, हा आहे सर केन रॉबिन्सनचा. तिसरा जो आहे द पॉवर ऑफ इंट्रोवर्ड्स, हा आहे सुसान काइन्स. तसंच काही उपयुक्त वेबसाईट्ससुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, तिथे असणारे कोर्सेस, हे सगळं तुम्ही नक्की पाहू शकता. याच्यामध्ये कोर्सेरा नावाचा एक वेबसाईट आहे, तिथे पण तुम्हाला कोर्स पाहायला मिळतील. तुम्ही ना एक सिम्पल रुटीन तयार करा. रोज एक टेड टॉक,
रोज 1 तास न्यू स्किल प्रॅक्टिस करायची आणि रोज 30 मिनिट्स रीडिंग. हे जर मुलांनो तुम्ही केलंत ना, तर या 10वीच्या सुट्टीमध्ये तुमच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक छान असा पाया तयार करू शकाल. धन्यवाद.